कशा आहात मंडळी? बरे आहात ना? मी पण बरे आहे, तुम्ही पण बरे राहा. तर चला तर अर्नज रेसिपी या युट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी आज आपल्याला बनवायची आहे फ्लावर आणि मटार मिक्स भाजी. तर तुम्ही ते कशाबरोबरही खाऊ शकता. अगदी भाकरीबरोबर खातो आपण, पुरीबरोबर खातो. अचानक पाहुणे आले तर आपण पटकन अशी करू शकतो. तर आपण बनवूयात आज मटर आणि फ्लावरची भाजी. चला तर बघूया त्यासाठी काय काय लागणार आहे. तरी ते बघा आपण फ्लावरचा एक गड्डा घेतलेला आहे, एक 4 मेंबरसाठी. आणि आपल्याला त्यात मटर टाकायचे अजून. पण आपण हा फ्लावर धुवून घेतलाय, त्याचे फुलं फुलं बघा मी छान असे काढून घेतलेत. खूप बारीक नाही केलेला, असा मोठा मोठाच जरा. तर आता आपल्याला थोडंसं मीठ टाकायचंय त्यामध्ये. जेव्हा आपण उकडताना मीठ टाकतो ना, तेव्हा फ्लावरला छान चव येते. कारण तो मिठात शिजलेला असतो ना, टेस्ट बघा छान लागते. आणि थोडीशी हळद घालायची, जास्त नाही, अगदीच थोडीशी घालायची. आणि त्याला आपण एक 5 ते 10 मिनिटं उकडून घेणार आहोत. तर बघा मी इथं फ्लावर उकडायला ठेवलाय. तोपर्यंत आपण आता काही फ्लावरला आपल्याला मसाला घालायचा आहे, कारण आपल्याला फ्लावर मटर मिक्स भाजी करायची आहे. त्यामुळं मग आपण मसाल्याचं बघूयात तोपर्यंत फ्लावर उकडेपर्यंत. तर इथे बघा आपण 250 ग्रॅम फ्रोझन फ्रोझन वाटाणा आणलेला आहे मी इथं. तर तो 250 ग्रॅम घेतलाय. एक मोठा कांदा कापून घेतलाय, एक टोमॅटो कापून घेतलाय. आणि इथं अद्रक, लसूण, कोथिंबीर, थोडासा पुदिना घातलाय आणि थोडासा कढीपत्ता घातलाय. आणि थोडासा खोबऱ्याचा किस टाकलाय मी त्यात, तर त्याची पेस्ट बनवलेली आहे. आणि ते बघा एक 250 ग्रॅम मी फ्लावरचा गड्डा आणला होता, तर तो इथे आपण उकडत ठेवलाय आता. इथे बघा मी 10 मिनिटं आपला फ्लावर जरा उकडून घेतलाय. उकडून घेतला म्हणजे त्याचा वासही जातो. आणि म्हणजे चवीला मीठ वगैरे हळद टाकून शिजवलं म्हणजे त्याला चवही छान येते. तुम्ही करून पहा नक्की, मस्त चवीला लागतो असा, कारण तो मिठात शिजवलेला असतो थोडासा. तर आपण हा फ्लावर काढून घेऊयात. तर इथे बघा फ्लावर आपण कमी गॅसवर एक 5 ते 10 मिनिटं उकळून घेतलाय फक्त. आणि तो थोडासा शिजलाय पण असा. कलर पण छान आलाय बघा, मी हळद टाकली ते उकडताना, मीठ आणि हळद. आणि इथे आपल्याला वाटाणा पण तसंच एक 2-3 मिनिटं, जास्तीत जास्त उकळायला लागल्यावर 3 मिनिटं आपल्याला फक्त उकळून घ्यायचंय त्याला. कारण आपल्याला लपथपीत भाजी बनवायची त्याची. त्यात पण आपण थोडंसं मीठ टाकायचं त्यात आपल्याला, कारण आपण भाजीला परत मीठ टाकणारच आहोत. तर इथे आपल्याला आता घालायचे 2 चमचे तेल. आपण तेल चांगलं कडकडत होऊन देऊयात. तर इथे आपलं छान तेल तापलेलं आहे. आपल्याला त्यात टाकायची 1 चमचा मोहरी. मोहरी चांगली कडकडीत झाल्यावर बघा तडतड करते. मोहरी नेहमी तडतड होऊन देत जायची, कारण मग खायला असे टसटस लागत नाही. त्यानंतर टाकूया जिरं, टाकू थोडा कढीपत्ता. आणि आता टाकूया कांदा. मी एक कांदा घेतलेला आहे इथं कापून. आणि कांदा आपण चांगला परतून देऊ. मस्त आपला कांदा परतलाय बघा. आता आपल्याला त्यात टाकायचा टमॅटो. आणि टमॅटो मऊ होण्यासाठी थोडं आपण मीठ टाकणार आहे आणि झाकण ठेवणार आहे त्याच्यावर. थोडंसं मीठ टाकूयात आपण त्यात. आणि आपल्याला 1-2 मिनिटं ठेवायचे त्यावर झाकण. आपण 2-3 मिनिटं परतून दिलाय बघा इथं टमॅटो. आणि छान असा मऊ झालाय टमॅटो. आता आपण जी पेस्ट केलेली होती ती पेस्ट टाकायची आपल्याला. आणि ह्याला पण झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परतून द्यायचंय बघा. तर इथे बघा छान मसाला पण परतलाय आपला, तेल सुटलंय त्याला. आपण बाहेरचा कुठलाही मसाला वापरत नाही. अगदी मिळतो ना बाहेर सब्जी मसाला वगैरे, तसला काय आपण काहीच वापरत नाही. जो घरात मसाला असतो आपला तोच वापरतोय आपण. आणि
छान अशी भाजी करतोय. तरी ते बघा, तरीसाठी मी इथं कश्मीरी लाल मिरची, आपली बेडगी मिरची पावडर आहे ती वापरली. थोडीच टाका. तुम्हाला तरी नसेल लागत तर नाही वापरला तरी चालेल. आणि इथं आपला हा घरचा मसाला आहे, ते तुमच्या आवडीनुसार टाका, जास्त कमी जसं तुम्हाला तिखट हवा असेल तसा. इथे आपल्याला टाकायची हळद आणि थोडीशी धना पावडर. धना पावडरनी पण त्या धना पावडरच्या फ्लेवरनी मस्त अशा भाज्या होतात बघा. इथं आपल्याला टाकायचा आता थोडासा हिंग, थोडासाच टाकलाय मी हिंग. आणि याच्यावर पण एक 2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचंय. परत झाकण ठेवून मसाला परतल्यावर छान असा मसाला पण परततो, पटकन तरी पण येते, शिजतो पण चांगला मसाला. वाटाणा उकळून घेतलेला आहे, 2 ते 3 मिनिटं उकळून घेतलंय फक्त. कारण आपल्याला भाजी जेव्हा मसाल्यात वाटाणा टाकणार आहे, वाटाणा आणि फ्लावर, तेव्हा आपण त्याला जास्त शिजून देणार नाही. तिथे बघा मस्त असा शिजलेला आहे आपला वाटाणा. इथे बघा मसाला परतला आपला छान असा. त्यात आपल्याला टाकायचं थोडंसं गरम पाणी. गरम पाणी टाकल्यानंतर मसाला पण जास्त चांगला शिजतो असा. आणि तरीला बघा थोडं तेल वापरलं आपण तरी पण छान तरी येते भाजीला. आता तो 2 मिनिटं आपण शिजून देऊयात मसाला. बघा किती छान तरी आली आहे. आता आपल्याला त्यात टाकायचंय आपण शिजवून घेतलेला फ्लावर. बघा मी हळद टाकून फ्लावर, हळद मीठ टाकून फ्लावर शिजवून घेतलाय आणि त्याने फ्लावरला छान चव येते. आणि त्यात आपल्याला टाकायचं आपण उकळून घेतलेला वाटाणा. बघा कशी दिसते भाजी. तुम्ही हिने आपली रेसिपी नक्की ट्राय, प्रत्येक रेसिपी नक्की ट्राय करून बघत जा. आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा. तर बघा इथे मी हळद आणि मीठ टाकून फ्लावर शिजून घेतल्यामुळं आणि वाटाणा पण उकळून घेतल्यामुळं आपल्याला 1-2च मिनिटं फक्त थोडंसं पाणी, तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल किंवा अगदी जास्त थोडासा रस्सा करायचा असेल तरी करू शकता. आणि लखथपीत भाजी तर पुरी बरोबर चपाती बरोबर भारीच लागते. तर बघा हिला आपण 2 मिनिटं परतून देऊयात. मस्त झाली आपली भाजी. आणि तुम्ही हे पुरी बरोबर अशीच भाजी बघा छान लागते खायला. चपाती बरोबर खायची असेल तर त्यात थोडं पाणी टाकायचं. त्यामुळे बघा मिक्सरचं भांडं आपण थोडं धुवून टाकलं इथं. आणि थोडंसं पाणी मला टाकायचं त्यात. मी पातळ रस्सा भाजी केलेली नाही, खूप अशी लपथपीत केलेली आहे बघा भाजी. जास्त रस्सा पण नाही ठेवलेला. आणि त्यावर आपल्याला टाकायची थोडीशी कोथिंबीर. कशी वाटते भाजी, तुम्हाला आवडली की नाही आवडली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खूप मस्त टेस्ट झालेली असेल. तिला आपण 1-2च मिनिटं उकळून द्यायची, कारण आपण वाटाणा आणि फ्लावर पूर्ण शिजून घेतलेला आहे. त्यामुळे 1-2च मिनिटं आपल्याला उकळून घ्यायची फक्त. आणि ते पण गॅसच्या कमी आचेवर आपल्याला शिजून घ्यायचे. तर बघा आपल्याला आपण फ्लावर शिजवताना मीठ टाकलंय, वाटाणा शिजवताना पण मीठ टाकलंय. त्यामुळे आता आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं एकदम. आणि तुम्ही ह्या भाजीला अजून तेजपत्ता पण घालू शकता, दालचिनी घालू शकता. असे गरम मसाले थोडेसे तुम्हाला फोडणीत टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. छानच होती भाजी. बघा छान अशी आपली फ्लावर वाटाणा मिक्स भाजी रेडी झालेली आहे. आणि आपण ती लखथपीत केलेली आहे बघा. जास्त रस्सा मी बिलकुल ठेवलेला नाही. हे बघा मस्त अशी झाली. पुरी बरोबर चपाती बरोबर खा, पोटभर खा. आणि मला सांगा कमेंट करून कशी झाली. आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात वरून. आणि आता गॅस आपण बंद करू. तर आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला जरूर कमेंट मध्ये कळवा, कारण कमाल अशी भाजी झालेली आहे. तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि आपली रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये कळवा.
कशी झाली ती. आणि अजून काही रेसिपी तुम्हाला नवनवीन लागत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्या रेसिपी नक्की तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करेन.